नमस्कार मैत्रिणींनो, मी सौ छाया काकडे. छाया सुपर किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर चला, आता आपण काय करायचं? तर आमची परीबाई सारखी बोलत होती, कोकू कर ना, कोकू कर ना. तर म्हटलं ठीक आहे, आज आपण कोकू करूया, म्हणजे चिकन. तर चला, आपण त्याची तयारी करूया. तर मी आता चिकन आणलेलं आहे आणि ते 2-3 पाण्यामध्ये छान स्वच्छ धुवून घेतलंय. आता मी त्याला पाणी निथळून काढलेलं आहे, त्याच्यामध्ये लिंबू पिळणार आहे. तर बघा तुम्ही, तर हे बघा, आपण आता हे छानपैकी लिंबाचा सगळा रस पूर्णपणे लिंबू पिळून घेतलाय, मी अर्ध घेतलेलं आहे. आणि हे सर्व चिकनला असं चोळून घ्यायचं. हे बघा, आता हे आपण असं चोळून ठेवलेलं आहे लिंबू. आता हे आपण 10 मिनिटं तरी असं सोडून देऊया. बघा, चिकनचा कलर पण बदलला. पहिला थोडं काळपट वाटत होतं, पण लिंबू लावल्यानंतर ते एकदम फ्रेश वाटायला लागले. तर चला, आपण हे ठेवून देऊया. तर आता 10 मिनिटं झालेले आहेत लिंबू चोळून. तर आपण हे छानपैकी स्वच्छ करून घेऊया. तर हे बघा, आपण आता स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण हळद पावडर, मीठ, धने पावडर, आले लसणाची पेस्ट हे सगळं टाकून एकजीव करून घेणार आहे. तर चला, आपण टाकूया हळद पावडर, धने पावडर, हे मीठ आणि ही आले लसणाची पेस्ट. तर चला, आपण आता हे सगळं एकजीव करून घेऊया. तर चला, आपलं हे बघा सगळं एकजीव करून झालेलं आहे. आता हे आपण नाही म्हटलं तर अर्धा तास जरा मुरत ठेवूया, म्हणजे आपलं सर्व मसाले त्याला छानपैकी लागतील आणि आपलं चिकन स्वादिष्ट होईल. तर चला, आपण झाकून ठेवूया. तर चला, आपण हे हळद मीठ वगैरे लावून जे ठेवलं त्याला अर्धा तास झालेला आहे. आता आपण ते शिजायला टाकूया. तर प्रथम गॅस चालू करून पातेलं ठेवलंय आणि त्याच्यामध्ये मी आता हे तेल टाकते. तर मी आता हे 2 छोटे कांदे आहेत ना, हे बारीक बारीक कापून घेतलेले आहेत. आता हे आपण तेलामध्ये टाकूया. चला, हा सर्व कांदा मी तेलात टाकून घेते. तर आता आपण हे चिकन त्याच्यात टाकूया. हे बघा, अशा प्रकारे आपण आता हे सर्व टाकून घेऊया. तर आता आपण हे सर्व एकजीव करून घेऊया. ह्याच्यामध्ये पाणी नाही टाकलं तरी चालेल, कारण आपण मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे वाफेने आपोआप त्याला पाणी सुटतं. तरी पण एक वरती प्लेट ठेवून त्याच्यात पाणी टाकलं तरीही चालेल. काही गृहिणी आहेत ना, कुकरला लावतात, पण मला ते आवडत नाही, कारण उपवासाला वगैरे आपण जे जेवण बनवतो त्या कुकरमध्येच बनवतो. आणि माझी ही नॉनव्हेजची भांडी वेगळीच असतात, ती मी वापरत नाही. तर त्याच्यामुळे मी हे टोपातच शिजवते, कारण मला टोपातलंच आवडतं. तर आपलं आता हे एकजीव करून झालेलं आहे. आता मी त्याच्यावर झाकण ठेवते आणि शिजू देते. तर हे बघा, मी बोलली होती ना की त्याला पाणी सुटतं. तर हे बघा, पाणी सुटलेलं आहे, दिसतं? हे बघा, असंच. आता हे 1 मिनिटाचं पाणी आहे. आपण आता जास्त वेळ ठेवणार आहे, म्हणजे किती पाणी सुटेल बघा. तर इथे चिकन शिजतंय आणि आमची परी आता तिचा कोकू घेऊन बसलीये. फोड बरं परी, पहिल्यांदा फोडणार आहे आज ती स्वतःच्या हाताने. कर कर कर, शिकायचं, शिक. व्हेरी गुड, गुड गर्ल. गोल 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 आपट म्हणजे गोल गोल फिरवायचं नाहीये. बाबा, दुसरं तुम्ही घ्या. दुसरं म्हणून तुमच्यासाठी ठेवलंय ते. बर,
दाबू नको जोरात. गुड. हा काढ काढ. जमतंय ना? हा काढ मग. असं स्वतः हाताने करायला शिकायचं. काय नेहमी काय बाबा नाही देणार भरवायला तुला. म्हणजे ती कच्चा अंडा घेऊन पळल. हो. ए आधी काढतं सगळं. आली का मज्जा? निघालंय का? सगळं निघालंय. व्हेरी गुड. तर परी शिकली ना आज. हा परी आता नेहमी काढत जाणार ना स्वतः. व्हेरी गुड. गुड गर्ल. खा आता. तर चला, आत्ताच आपल्या परीबाईचं अंड खाऊन झालेलं आहे, म्हणजेच कोकू खाऊन झालाय तिचा. तर आपण सुक्कं चिकन कसं बनवायचं हे पाहूया. आपलं चिकन पण शिजून रेडी आहे. तर चला आपण ते फोडणीला टाकूया. तर मी हे प्रथम तेल टाकत आहे. आता तेल किती टाकायचं याचं काही प्रमाण नसतं. कमी जास्त प्रमाणात टाकलं तरी चालतं. कुणाला जास्त आवडतं, कुणाला कमी आवडतं, तर त्याप्रमाणे तेल टाका. आणि तेल गरम झाल्यानंतर आपण त्यात टाकूया कांदा. हा एक कांदा मी बारीक कापून टाकलेला आहे. आता तो आपण छान फ्राय होऊन द्यायचा आहे. आता कांदा फ्राय होतोय तोपर्यंत वेळ घालवायचा नाही. मिक्सरमध्ये मी अगदी थोडासा कांदा खोबऱ्याचा मसाला करून घेते आणि हा मसाला तुम्हाला कसा करायचा हे मी दाखवलेलंच आहे. तर चला, हे बघा, अगदी थोडासा मी नावाला टाकते. त्याचप्रमाणे त्याच्यात थोडीशी कोथिंबीर. आता हा मसाला आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. बटन कोण चालू करणार? तर आपला हा कांदा चांगला सॉफ्ट झालेला आहे, नरम झालेला आहे. आता आपण त्यात टाकूया आलं लसणाची पेस्ट. 1 चमचा मी आलं लसणाची पेस्ट टाकली आहे आणि ती एकजीव करून घेऊया. आता आपण ह्यात टाकूया धना पावडर. त्याचप्रमाणे आपण टाकूया हळद पावडर. आता आपण टाकूया हा मसाला. हे बघा, सगळं एकजीव आपण आता हे करून घेऊया. हे बघा, हा चांगला फ्राय झालेला आहे. आपण अगदी थोडासा कांदा खोबऱ्याचा मसाला मिक्सरला लावला होता, तो अगदी थोडा आपण केला आहे, तो टाकूया. हे बघा, आपण आता ह्याच्यामध्ये हा चांगला फ्राय करून घेऊया. हे बघा, आता हे जे काही आपण चिकन शिजवलेलं होतं ते टाकूया. आता आपण ह्याच्यात थोडं मीठ टाकूया, कारण आपण शिजताना पण टाकलेलं होतं, म्हणून थोडं कमीच टाकायचं. आता हे आपण छानपैकी सगळं एकजीव करूया आणि 5 मिनिटं चांगली कडकडीत याला वाफ येऊ देऊ. हां, आता आपण ह्याला वाफ येऊन देऊ ना, तर त्यासाठी आपण झाकण ठेवूया. हां, आता आपले 5 मिनिटं झालेत आणि हे बघा, खूप छान, अगदी कडक, अगदी म्हणजे कडक, जबरदस्त असं झालेलं आहे. हे बघा, एकदम मस्त झालंय. जास्त काही हलवत नाहीये मी. आणि आता त्याच्यावरती आपण ना थोडीशी कोथिंबीर टाकूया. तर हे बघा, आपलं आता सुकं चिकन तयार आहे. मी गॅस बंद करते आणि हे बघा, मस्तपैकी अगदी आत्ताच खावं असं वाटतंय, पण नाही, टाईम आहे अजून. तर आपलं सुकं चिकन तयारच आहे. तर आता मी प्लेटिंग करते, तोपर्यंत थांबा. तर चला, हे आपलं सुकं चिकन तयार आहे. पण त्याबरोबरच मी चिकन रस्सा आणि भाकरी सुद्धा केलेली आहे. आयुष्यात मी पहिल्यांदा तांदळाची भाकरी केली. कोण म्हणतं तांदळाच्या भाकरी घाट्यांना येत नाही? घाटी पण करू शकतात. मी पहिल्यांदाच केली, पण छान झाली. आणि मानसीने सांगितले ती भाकरी मीच खाणार. म्हटलं ओके, तूच का, बाकीच्या आम्ही खातो. तर चला, अशा प्रकारे आमचं हे सुकं चिकन तयार आहे.
तर आम्ही सगळेजण याचा आस्वाद घेऊच. तुम्ही पण गटारीला बनवा आणि आस्वाद घ्या त्याचा. आणि गटारीच कशाला पाहिजे हो, ज्यांना खायचंय ते एनी टाइम कधीही करून खाऊ शकतात. आमच्यासारखेच नाही खाऊ शकत, कारण आमचं म्हणजे श्रावण, भाद्रपद, आश्विन हे सगळंच असतं. तर चला, तर आपण ह्याचा आस्वाद घेऊया. तोपर्यंत काय करायचं, तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा मैत्रिणींना आणि सबस्क्राईब पण करायला सांगा बरं. तोपर्यंत बाय.